आपला पती मानलं होतं. मीराच्या या वागण्यामुळं तिचे सासरचे लोक वैतागले होते. मीरा पतीच्या मृत्यूनंतरही मंदिरात जायची आणि भजन गीत गायची, नृत्य करायची. सासरच्या लोकांनी मीरावर व्यभिचारी असल्याचा आरोप करत तिला विषाचा प्याला पिण्यास सांगितलं. मीरानं श्रीकृष्णाचं नाव घेत विषप्राशन केलं. सर्वांना वाटलं की मीरा आता जिवंत राहणार नाही. मात्र श्रीकृष्णाच्या कृपेने मीरावर विषाचा कोणताही प्रभाव पडला नाही. सासरच्या लोकांनी तिला खूप त्रास दिला. सासरच्या लोकांना कंटाळून मीरानं महल सोडला. त्यानंतर ती अनेक ठिकाणी तीर्थासाठी गेली आणि अखेर वृंदावनाला पोहोचली. मीरानं महल सोडल्यानं राज्यात अनेक समस्या निर्माण झाल्या. मीराच्या शोधात 2 सैनिक पाठवण्यात आले. त्यांनी मीराला परत येण्याची विनंती केली. मात्र मीरानं नकार दिला. मीरानं एक तारा बाहेर काढली आणि श्रीकृष्णाचं भजन गायला लागले. त्या डोळ्यात प्रेमाचे अश्रू येत होते आणि त्याच वेळी भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीत ती विलीन झाली. ते पाहून सर्वच लोक थक्क झाले. अशी आहे भगवान श्रीकृष्ण आणि संत मीराबाई यांची अनोखी कहाणी.